आणि चांगदेवाची भव्य मिरवणूक ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी निघाली. शंख फेरी तुताऱ्या बाजूला चांगदेवांचा शिष्य परिवार चांगदेवांचा एकमुखाने जयघोष करू लागला. वाद्यांचा कल्लोळ व प्रत्यक्ष चांगदेव एका तरुण वाघावर बसून हातात भल्या मोठ्या नागाचा चाबूक घेऊन भेटीला निघाले. आता ही बातमी सुद्धा ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचली. वेळ सकाळचा प्रहर आहे. ही चारही भावंडे कोवळं ऊन खात पडत्या भिंतीवर बसली होती. प्रत्यक्ष चांगदेव योगी आपल्याला भेटायला येतो म्हटल्यानं एवढ्या महान तपस्याला सामोरं कसं जायचं असा प्रश्न लहान मुलं मुक्तीला पडला. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, जिच्या आधाराने आम्ही बसलो ती भिंत मायच आम्हाला घेऊन जाईल. आणि ज्ञानदेवांनी बसलेल्या त्या भिंतीवरच आत्यंतिक प्रेमाने आपला तळहात टेकवला. भिंत सावकाश पुढे सरकू लागली. हा म्हणता भिंतीने पुरेसा वेग घेतला आणि सापाचा चाबूक घेऊन वाघावर बसलेल्या चांगदेवांच्या सामोर आली. त्या अद्भुत दृश्याने चांगदेवांचे तर डोळेच पांढरे पडले. आजूबाजूची जनता या चमत्काराने दिंगून झाली. सजीवाला कोणीही चालवे पण निर्जीवाला चालवणारा खरा होती. ही माझी मागणी. ज्ञानोबा मागणी. ज्ञानोबा.